नमस्कार, आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत केदारनाथ भगवानच्या दरबारी आणि योगायोगाने आज सोमवार असून हा महादेवाचा वार मानला जातो आणि आमचं परम भाग्य की आम्ही आज या आरतीत सहभागी आहोत. आपण ही जी आता बघितली ही भीमशिला आहे, जी 2012च्या जो प्रलय झाला होता इथे, त्या प्रलयातून मंदिराचा बचाव ज्या शिलेने केला ती ही भीमशिला. आणि आपण बघत आहात या बचावामुळे मंदिराला कुठली प्रकारची इजा झाली नाही. आजही मंदिर जसंच्या तसं ज्या आहे त्या स्थितीत आहे. असं हे केदारनाथचं ही महिमा आहे की भगवान भोलेची प्रलयात सगळ्या गोष्टींची नासधूस झाली, म्हणजे इथं काहीच उरलं नाही. तरी देखील येथील मंदिर वाचवण्यासाठी भगवान भोलेने या शिलेला पाठवलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे विचार करा की किती ताकद आहे. आणि तुम्ही बघत असाल, हा बघा आता हा कैलासनाथ पर्वत अगदी निसर्गाचं आगळं वेगळं असं सौंदर्य घेऊन आलेलं आहे. अशा या कैलासनाथ पर्वतात खूप प्रसन्न वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की आपण इथंच स्थित राहावं. म्हणजे केदारनाथ भगवानच्या दरबारी आल्यानंतर कळतं की आपण किती भाग्यशाली आहोत की आपल्याला ही संधी मिळाली. मी भगवान केदारनाथाला नतमस्तक होऊन सर्वांना सांगतो की अवश्य एकदा केदारनाथची यात्रा करा, जीवनाचं सार्थक होईल. हर हर महादेव.